गर्भाशयाची गाठ काढायची होती, पण डॉक्टरांनी केलं भलतंच कांड. पुण्यात असं देश हादरला. तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही असा प्रकार घडला. आणि काही दिवसांनी जे सत्य समोर आलं ते ऐकून एका 35 वर्षांच्या महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. नेमकं काय झालं? एका साध्या शस्त्रक्रियेच्या नावाखाली असा कोणता निर्णय घेतला गेला की तिचं आयुष्यच बदलून गेलं? ही कहाणी आहे विश्वास, भीती आणि वैद्यकीय सुव्यवस्थेवर उभ्या असलेल्या मोठ्या प्रश्नचिन्हाची. पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील ही महिला, साधं आयुष्य, दोघं वेगळं सुखाने जेवण, कुटुंबाची काळजी आणि रोजची धावपळ. काही महिन्यांपासून तिला पोटात हलकासा त्रास जाणवत होता. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण वेदना वाढू लागल्या. तसं घरच्यांनी तपासणीचा सल्ला दिला. सोनोग्राफी झाली. अहवालात गर्भाशयात एक गाठ असल्याचं दिसून आलं. डॉक्टरांनी सांगितलं काळजीचं कारण नाही, साधी प्रक्रिया आहे. लेझर शस्त्रक्रियेतून गाठ काढू, काही दिवस विश्रांती घ्या आणि सगळं पूर्ववत होईल. महिलेलाही दिलासा मिळाला. घरच्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला. तयारी सुरू झाली. रुग्णालयात दाखल होण्याची तारीख ठरली. कागदपत्र भरली गेली. संमतीपत्रावर सही झाली. पण त्यात स्पष्ट नमूद होतं की फक्त गाठ काढण्याची परवानगी आहे, त्या पलीकडे काहीही नाही. ही गोष्ट त्या महिलेच्या मनात ठाम होती. शस्त्रक्रियेचा दिवस उजाडला. तिला ऑपरेशनसाठी थिएटरमध्ये नेण्यात आलं. कुटुंबीय बाहेर थांबले होते. साधी प्रक्रिया आहे असं सांगण्यात आलं होतं, त्यामुळे तणाव कमी होता. काही तासांनंतर डॉक्टर बाहेर आले आणि ऑपरेशन यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं. सगळ्यांनी देवाचे आभार मानले. 2 दिवसांनी तिला डिस्चार्ज देण्यात आला. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होतं. थोडा अशक्तपणा, थोडा त्रास, पण शस्त्रक्रियेनंतर असं होतंच असं समजून ती घरी परतली. कुटुंबीय ही काळजी घेत होते. मात्र काही दिवस उलटले आणि तिची तब्येत बिघडू लागली. पोटात विचित्र वेदना, अशक्तपणा, मानसिक तणाव. तिला काहीतरी वेगळंच जाणवत होतं. फक्त गाठ काढली होती ना, हा प्रश्न तिच्या मनात वारंवार घुमत होता. ती पुन्हा रुग्णालयात गेली. तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टरांचा सूर मात्र बदललेला जाणवत होता. स्पष्ट उत्तरं दिली जात नव्हती. सगळं व्यवस्थित आहे असं सांगून तिला परत पाठवण्यात आलं, पण तिचं मन मानायला तयार नव्हतं. शेवटी तिने दुसऱ्या ठिकाणी तपासणी करण्याचा निर्णय घेतला. नव्या अहवालाने तिच्या आयुष्याला कलाटणी दिली. तपासणीत जे समोर आलं ते ऐकून ती सुन्न झाली. तिच्या शरीरात जे असायला हवं होतं तेच नव्हतं. ती वारंवार रिपोर्टकडे पाहत होती. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. घरच्यांना दाखवलं. सगळेजण थिजून गेले. हे कसं शक्य आहे? हा एकच प्रश्न सगळ्यांच्या ओठांवर होता. हळूहळू वास्तव स्पष्ट होऊ लागलं. शस्त्रक्रियेच्या वेळी केवळ गाठ काढली गेली नव्हती, काहीतरी अधिक मोठं केलं गेलं होतं. पण त्यासाठी तिची कोणतीही परवानगी घेतली गेली नव्हती. ती पुन्हा त्या रुग्णालयात गेली. उत्तरं मागितली, पण तिला गोलमोल स्पष्टीकरण मिळालं. वैद्यकीय गरज होती, स्थिती गंभीर होती अशी कारणं पुढे केली गेली. मात्र तिच्या सही असलेल्या कागदपत्रात असं काहीच नमूद नव्हतं. एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून, एक पत्नी म्हणून तिच्या मनात प्रचंड वादळ उठलं. तिच्या भविष्यासंबंधीचा निर्णय कोणाच्या परवानगीशिवाय कसा घेतला गेला? तिच्या शरीरावरचा अधिकार कोणाला दिला? घरात तणाव वाढला. मानसिक धक्का इतका मोठा होता की ती काही दिवस बोलणंच बंद झाली. तिच्या डोळ्यात सतत एक प्रश्न, माझ्याशी असं का केलं? शेवटी तिने पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार दाखल झाली. तपास सुरू झाला. कागदपत्र मागवली गेली. ऑपरेशन नोट्स तपासल्या गेल्या आणि तिथेच अनेक विसंगती दिसून आल्या. पोलिसांनी संबंधितांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. संमतीशिवाय असा निर्णय कसा? हा प्रश्न समाजात चर्चेचा विषय बनला. दरम्यान महिलेची मानसिक अवस्था ढासळत होती. तिला समुपदेशनाची गरज भासू लागली. कारण हा फक्त शारीरिक बदल नव्हता, तर तिच्या स्त्रीत्वावर, तिच्या आत्मविश्वासावर घाव होता. तपासात समोर आलं की शस्त्रक्रियेच्या वेळी गर्भाशय पूर्णपणे काढून टाकण्यात आलं होतं आणि ह्याबाबत रुग्णाची स्पष्ट संमती नव्हती. हीच ती धक्कादायक गोष्ट जी काही दिवसांनी तिच्या समोर आली. तिला सांगितलंही गेलं नव्हतं की तिच्या शरीरात असा मोठा बदल करण्यात आला आहे. डिस्चार्ज पेपरमध्येही स्पष्ट उल्लेख नव्हता. हा प्रकार उघड झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांचा संताप अनावर झाला. समाजात चर्चा सुरू झाली. रुग्णांच्या अधिकारांचं काय? संमतीपत्राची किंमत काय? एखाद्या महिलेच्या आयुष्याची असा खेळ करायचा अधिकार कोणी दिला? ही घटना फक्त एका कुटुंबापुरती मर्यादित राहिली नाही. पुण्यातील या प्रकाराने संपूर्ण राज्यात खळबळ माजवली.
अनेक महिलांनी आपले अनुभव शेअर करायला सुरुवात केली. याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.